मोठी बातमी समोर येते। महाडमध्ये भरत गोगावलेंनी गड राखलाय, विजय मिळालाय। सुनील तटकरेंना मोठा धक्का बसलेला आहे या निकालानंतर। महाडमध्ये शिंदे सेनेचे 8 नगरसेवक विजयी झालेले। शिंदे सेनेचे सुनील महाडमध्ये गोगावलेंनी गड राखलाय, गोगावलेंच्या उमेदवाराचा विजय झाला। महाडमध्ये आपल्याला माहिती आहे की अत्यंत चुरशीची अशी लढत खरतर झाली होती। तटकरे आणि गोगावले महायुतीमधलेच हे मित्रपक्ष या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते आणि आता महाडमध्ये गोगावलेंना मात्र वर्चस्व राखण्यात यश आलेलं आहे। गोगावलेंनी गड राखल्याचं दिसतंय। महाडमध्ये सध्या शिंदे सेनेची सत्ता असल्याचं दिसतंय। महाडमध्ये हा विजय हा जनतेने आमच्या विकास कामाला दिलेला कौल आहे। आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार, नगरसेवक, आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आम्ही सगळ्यांनीच, महिला आघाडी, युवासेना, शिवसेना, अदरवाईज काय मित्रमंडळींनी जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पहिला त्यांचा मनापासून आभारी आहे, त्यांचं अभिनंदन करतो की हा विजय हा निश्चित होता। फक्त किती फरकाने होणार होता एवढाच प्रश्न आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती जो काय भरोसा या जनतेने दिलेला आहे त्याचं निश्चितच आम्ही सोनं करू। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका, नगरपंचायतीची निवडणूक होती आणि यामध्ये देखील माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व हे जनसामान्यांचं नेतृत्व आहे हे सिद्ध झालंय। आणि तुम्ही बाकीचं ज्यावेळी आपण आकडेवारी बघतो ते युबीटी किती नंबरला गेली ते देखील आपण बघणं गरजेचं आहे। जी युबीटी आजपर्यंत 1 नंबर 2 नंबरला असायची या युबीटी 7 नंबरला आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद काय आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नागरिक भागानं दाखवून दिलेली। आणि आमचा एकच स्टेट आहे गरिबांचा, तो भरत स्टेट आहे। आणि भरत शेट्टी पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणीच करायचा नाही। श्रीवर्धनमध्ये देखील आम्ही जिंकलो, महाडमध्ये देखील आम्ही जिंकलो, कर्जतमध्ये देखील आम्ही जिंकलो, सिंधुदुर्गमध्ये देखील आमचा रिझल्ट चांगला आहे। त्याच्यामुळे या कोकण पट्ट्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की वंदनीय बाळासाहेबांनंतर इथल्या सगळ्या शिवसेनेचा विश्वास हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आहे।